श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। गणपती आले की त्यांच्या पाठोपाठ गौराई देखील येते। गौरी म्हणजे भगवान गणेशांची माता देवी पार्वती होय। पार्वती देवीच्या गौराई रूपाचे पूजन गणेशोत्सवातील दिवसात केले जाते। देवीचे शुभ मुहूर्तावरती स्वागत करून विधिवत पूजा करून गौराईला घरात बसवण्यात येते। गौराई आली सोन पावलांनी आली असे म्हणत गौराईला घरात घेतले जाते। काही जणांकडे 2 गौराई जोडीने बसतात तर काही जण 1 गौराई बसवतात। गणपतीनंतर गौरीचे आगमन होते। गौरीच्या स्वागतासाठी तयारी देखील बरीच केली जाते। अगदी गौराईच्या साज शृंगारापासून ते पंचपक्वानापर्यंत सर्व काही गौरीसाठी तयार केले जाते। देवी आपल्या घरात येताना सुख, शांती, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येते असे म्हणतात। त्यामुळे गौराईला घरात घेताना विधिवत पूजा केली जाते। भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जाते। असे म्हणतात की गौरी एकटी येत नसून ती आपल्या बहिणीला देखील सोबत घेऊन येते। ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी असे त्यांना म्हणतात। गणेशांची माता देवी पार्वतीचे साक्षात रूप हे गौरी आहे। काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते। म्हणूनच या दिवसांना महालक्ष्मी पूजन असंही म्हणतात। यासाठी सवाष्ण स्त्रिया एकत्र येऊन गौराईची पूजा करतात। तर यंदाचा गौरी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे? गौरी आगमन, पूजन आणि विसर्जन आपल्याला त्या शुभ मुहूर्तावरती करायचं आहे आणि गौरी पूजनासाठी 2 तासाचा अशुभ काळ आपल्याला टाळायचा आहे। तर तो काळ कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, गौराई 3 दिवसासाठी माहेरी म्हणजेच आपल्या घरी येतात। यामध्ये गौरी आवाहन, ज्या दिवशी गौरी घरात घेतल्या जातात, मग गौरी पूजन, या दिवशी गौरींचे पूजन आणि नैवेद्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी गौरींचं विसर्जन असतं। हे व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि दारिद्र्य दूर होतं असं मानलं जातं। परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दूध आणि पाण्याने धुवावेत। त्यांच्या पायावर कुंकवाने स्वस्तिक काढावं। घराच्या उंबऱ्यावरून आत येताना 5 धान्याचे ग्लास भरून ठेवावेत आणि 5 पावले ग्लास ओलांडून लक्ष्मीच्या पावलाचे ठसे प्रवेशद्वारापासून गौरी स्थापनेपर्यंत काढावेत। यानंतर शंख वाजवून गौरीचे घरामध्ये आगमन करावे। गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील देवघरासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण हो, समृद्धी येवो अशी प्रार्थना करावी। समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला। श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजेच श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे खर्च होणारे धन म्हणजे श्री अलक्ष्मी असे म्हणतात। त्याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण ही अलक्ष्मी देखील पूजनीय आहे। म्हणूनच ज्येष्ठा आणि कनिष्ठा या 2 गौरीचं आगमन जे आहे ते आपल्या घरामध्ये होत असतं। तर गौरी पूजनाच्या दिवशी, ज्या दिवशी गौरीचं आगमन होतं म्हणजेच 31 ऑगस्ट 2025 वार रविवारी ज्येष्ठा गौरी आगमन आपल्या घरामध्ये आपण करणार आहोत। तर ते जर आपण शुभ मुहूर्तावरती केलं तर आपल्या घरामध्ये धनधान्य, सुख समृद्धी ही टिकून राहते। म्हणून आगमनाचा हा शुभ मुहूर्त आपल्याला पाळायचा आहे। तसंच अशुभ काळामध्ये म्हणजेच राहू काळामध्ये आपल्याला गौरीचं आगमन जे आहे ते घरामध्ये चुकूनही करायचं नाही। तर यंदा 31 ऑगस्ट 2025 वार रविवारी आगमनाचा शुभ मुहूर्त जो असणार आहे तो आहे संध्याकाळी 5:25 गौरी आवाहन करता येईल। हा दिवस अनुराधा नक्षत्रात साजरा केला जातो। या दिवशी देवीच्या आगमनासाठी प्रतिमा किंवा प्रतीके स्थापित केली जातात। पण ज्येष्ठा गौरी आवाहन किंवा आगमनाच्या दिवशी 1.5 तासाचा राहू काळ असणार आहे। तो आहे 5:08 पासून ते 6:44 राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। म्हणून हा 1.5 तासाचा राहू काळ म्हणजेच अशुभ काळ सोडून आपल्याला रविवार 31 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5:25 गौरीचं आवाहन किंवा गौरीचं आगमन सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे घरामध्ये करायचं आहे। शास्त्रानुसार अशुभ वेळ म्हणजेच राहू काळामध्ये जर आपण कोणतंही शुभ कार्य केलं तर त्या सेवेचं किंवा उपासनेचं आपल्याला फळ मिळत नाही। म्हणून अशुभ काळ जो आहे तो टाळायचा असतो। पण प्रत्येक भागानुसार, प्रत्येक शहरानुसार राहू काळाची वेळ जी आहे ती मागे पुढे होऊ शकते। त्यामुळे तुम्ही कॅलेंडरवरती बघूनच तुमच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरीचं आगमन किंवा आवाहन जे आहे
ते करायचं आहे। ज्येष्ठा गौरीचं आगमन घरामध्ये झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरी पूजन केलं जातं। तर यंदा सोमवार 1 सप्टेंबर 2025 रोजी देवी गौरीची पूजा केली जाणार आहे आणि या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 5:59 ते सायंकाळी 6:43 असणार आहे। हा दिवस ज्येष्ठा नक्षत्रात येतो। या दिवशी देवी पार्वतीची पूजा करून महानैवेद्य अर्पण केला जातो। म्हणजेच गौरी पूजेच्या दिवशी दिवसभरातून 12 तास 44 मिनिटाचा कालावधी हा पूजेसाठीचा शुभ मुहूर्त असणार आहे। पण या दिवशी 1.5 तासाचा अशुभ काळ म्हणजे राहू काळ असणार आहे। या वेळेमध्ये आपल्याला ज्येष्ठा गौरीचं पूजन हे चुकूनही करायचं नाही आणि ती वेळ असणार आहे दुपारी 4:44 ते संध्याकाळी 6:19 या 1.5 तासाच्या अशुभ काळात म्हणजेच राहू काळात आपल्याला ज्येष्ठा गौरीचं पूजन हे घरामध्ये चुकूनही करायचं नाही। आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शहराचा प्रत्येक भागाचा राहू काळ जो आहे तो मागे पुढे होऊ शकतो। त्यामुळे कॅलेंडरवरती बघूनच तुम्हाला अशुभ काळाची वेळ किंवा राहू काळ जो आहे तो पाहूनच ज्येष्ठा गौरीचं पूजन जे आहे ते सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरती करायचं आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरीचं विसर्जन हे केलं जाणार आहे। म्हणजेच मंगळवार 2 सप्टेंबर 2025 रोजी ज्येष्ठा गौरीचं विसर्जन तुम्हाला सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळी 6:44 करता येणार आहे। या दिवशी 7:55 ज्येष्ठा नक्षत्र हे संपणार आहे। त्यामुळे 6:44 तुम्हाला ज्येष्ठा गौरीचं विसर्जन जे आहे ते करायचं आहे। पण 2 सप्टेंबर मंगळवारी विसर्जनासाठीचा अशुभ काळ म्हणजेच राहू काळ जो असणार आहे तो दुपारी 3:08 ते 4:42 या 1.5 तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला चुकूनही ज्येष्ठा गौरीचं विसर्जन हे करायचं नाही। हा अशुभ काळ पाहूनच तुम्हाला ज्येष्ठा गौरीचं विसर्जन जे आहे ते करायचं आहे। हा दिवस मूळ नक्षत्रात येतो। अशा प्रकारे 3 दिवसाचा हा ज्येष्ठा गौरी व्रत 31 ऑगस्टपासून ते 2 सप्टेंबर 2025 पर्यंत चालणार आहे। गौरी ही समृद्धी, सौंदर्य आणि मंगलमयतेचे प्रतीक मानली जाते। भक्तिभावाने पूजन करून देवीला साडी, दागिने, हळद, कुंकू, सुपारी आणि सुकामेवा अर्पण करतात। उत्तर पूजेत देवीला निरोप देताना पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले जाते। गौरीचे विसर्जन झाल्यावर पाण्यातून वाळू घरी आणून घरभर शिंपडण्याची प्रथा आहे। या वाळूमुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कीटकांपासून बचाव होतो अशी ही श्रद्धा आहे। म्हणूनच गणेशोत्सवातील गौरी उत्सव हा स्त्रियांसाठीचा खास सोहळा मानला जातो। नटवलेल्या गौरी, त्यांचा साज शृंगार आणि त्यांच्या पाहुणचारामुळे घराघरात आनंद व मंगलमय वातावरण नांदते। आणि अशा पद्धतीने 10 दिवसाच्या गणपतीमध्ये गौरींचे आवाहन, पूजन आणि विसर्जन हे केले जाते। गौरी ही गणपतींची आई देवी पार्वतीचं स्वरूप आहे। हिचं पूजन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, घरामध्ये आपल्या वैभव आणि ऐश्वर्य नांदते। तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं एंड करते। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ।